नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक वाचनात आलेला फार सुंदर विचार शेअर करते. कधीतरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला ना की मग लक्षात येतं की असे अनेक जण ज्यांनी आपल्याला दुखावलं म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं ते समर्थनीय नव्हतंच. भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतीक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली. त्यांची एखादी कृती चूक हा जणू काही जन्ममरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळलंच नाही. आपण जसजसं परिपक्व होत जातो ना तसतसं लक्षात येतं की भावना आणि अहंकार यांच्यात असलेली सूक्ष्म रेष आपण योग्य वेळी जाणून घ्यायला हवी होती आणि तसं वागायला हवं होतं. त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या. भावना क्षमाशील असते आणि अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो. भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो. अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला उशिरा दिली तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्याचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं. आणि असं अनेकदा घडतं की नाही. जगणं म्हणजे काय फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतंच. कुणाचंच कुणा वाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात ना तेव्हा मात्र ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर आपलं जगणं अजून सुंदर झालं असतं, अजून अर्थपूर्ण झालं असतं हे मात्र नक्कीच वाटून जातं. या क्षणभंगूर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपणच राखायला हवा आणि मग यासाठी ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि त्यांची जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणं हे आपण जाणीवपूर्वक करायला हवं. अगदी मनापासून वाटतं असं. बऱ्याचदा काय होतं तर समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढून मोकळा होतो. खरं तर तसा विचारही नसतो समोरच्याच्या मनात, तो सहज आपलं वागत असतो. पण आपण चुकीचा अर्थ काढून त्या समोरच्या व्यक्तीला आयुष्यातून सहज काढून टाकतो आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवसुद्धा होऊ देत नाही बरं का. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं, कुणाची कितीही मोठी चूक असली तरी ती आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी नाहीच. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.